सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याची ही बातमी समोर आलेली आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर करीनानं आयपीएस अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती समोर येते। चाकू हल्ल्याची माहिती करीनानं रात्रीच फोन करून एका आयपीएस अधिकाऱ्याला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। करीनानं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला असता तर तातडीने यंत्रणा कार्यान्वित होऊन आरोपी लगेचच ताब्यात आला असता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। सैफ राहत असलेल्या इमारतीच्या कॉरिडॉर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। 2 सुरक्षा रक्षक झोपले असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। तर 16 तारखेला सैफ अली खान याच्यावर हा जीवघेणा हल्ला झालेला होता। एका जो आरोपी आहे तो सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरला आणि त्याने इमारतीमध्ये शिरून सैफ अली खानवर हा हल्ला केलेला होता आणि आता त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तपास सुरू केलेला आहे। ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस सैफ अली खानचे जे 2 सुरक्षा रक्षक होते ते त्यावेळेस झोपी गेलेले होते अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तसंच सैफच्या कॉरिडॉर परिसरामधील सीसीटीव्ही देखील तिथे सीसीटीव्ही नव्हते अशी माहिती देखील समोर आलेली आहे। तसंच सैफवर ज्यावेळेस हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर करीनानं एका आयपीएस अधिकाऱ्याला संदर्भातील माहिती दिल्याचं देखील कळतंय। तर जर ज्यावेळेस सैफवर हल्ला झाला त्यावेळेस करीनानं जर नियंत्रण कक्षाला पोलीस नियंत्रण कक्षाला जर फोन केला असता तर कदाचित लवकरच आरोपी पकडला गेला असता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण तपासाला वेग आलेला आहे। अनेक नवनव्या माहिती समोर येत आहेत। सैफवर हल्ला झाला त्यावेळेस करीनानं एका आयपीएस अधिकाऱ्याला या हल्ल्यासंदर्भातील माहिती दिलेली होती। तसंच जो तपास करण्यात आला त्या तपासामध्ये सैफ अली खानचं घराचं जे कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते अशी माहिती देखील समोर आलेली आहे। आणि ज्यावेळेस हा आरोपी सैफ अली खान याच्या इमारतीमध्ये शिरला त्यावेळेस त्याचे सुरक्षा रक्षक जे होते ते देखील झोपी गेलेले होते अशी देखील माहिती या तपासामधून समोर आलेली आहे। तर करीनानं जेव्हा आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला तेव्हा काय झालंय, सैफवर रात्री चाकू हल्ला झाल्यानंतर करीनानं रात्रीच आयपीएस अधिकाऱ्याला फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलीस नियंत्रण कक्षाला करीनानं फोन केला असता तर लवकर मदत मिळाली असती असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। सैफवरील चाकू हल्ल्याची माहिती आयपीएस अधिकाऱ्याला दिली। सैफच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले 2 सुरक्षा रक्षक झोपलेले होते। आरोपी 10व्या मजल्यावर पायऱ्यांनी गेला।